मित्रांनो, हा आपला पूर्ण 3.5 एकराचा प्लॉट आहे। याच्यामध्ये आपली जी लागवड आहे तुम्ही बघू शकता, 2 दाणे 1 दाणे। आणि ही जी लागवड आहे 12 जूनची लागवड आहे। याच्यामध्ये जे अंतर आहे साधारणतः 1.25 फूट 2 ओळीत याच्यातील अंतर आहे बियाण्यामधील। आणि असं जर म्हटलं तर 10.5 फूट। तसं पाहिलं तर हे फार जास्त अंतर सुटलेलं आपल्याला पाहायला मिळते। कारण आपण बरेचसे असे प्लॉट बघितले आज की त्याच्यामध्ये 8 फूट अंतर पूर्ण झाकलेल्या अवस्थेत आहे। म्हणजे हे जे आपल्याला दिसत आहे की एक 4-5 फूट अंतर ठेवलेलं, तर त्याचं निश्चितच काय होते की अंतर ठेवलेलं आहे तर त्याचा फारसा फायदा होत नाही, कारण नंतर याच्यामध्ये कुठलं पीक येतही नाही। मग 10.5 फूट अंतर ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये पुढच्या वेळेस आपण एक अंतर कमी करू, 8 फुटावरती आणू किंवा मग 7.5 फुटावरती आणू। कारण आपलं जे ड्रिपचं अंतर आहे इथं 3.5 फूट 3.5 फूट 3.5 फूट, तर आपल्याला ती ओढ इथे आणता येईल। आणि इथे जर आणलं तर काय होईल की मग नंतर जेव्हा शेंगा भरांची अवस्था येईल तेव्हा कुठेतरी ते पूर्ण आपलं अंतर झाकेल। तरी जर बघितलं तर काही ठिकाणी हे 10.5 फुटाचं अंतरसुद्धा झाकण्याच्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळालं। मग त्या अनुषंगानं आपल्याला कुठेतरी अजून वाटते की नेमकं करावं काय। जर आत्ता 12 जूनला लागवड केली, आपण जर 25 मेच्या किंवा 30 मेच्या आसपास जर लागवड केली तर पुन्हा हे अंतर पूर्ण भरण्याच्या अवस्थेत आपलं येऊ शकते। कारण त्याचा फायदा असा होतो की इकडे तुम्ही बघू शकता की असं आपलं एकंदरीत प्रत्येक झाडाचं खोड होईल। कारण काय होईल की झाडाचं एकंदरीत वाढ विकास सगळ्या गोष्टी होतील आणि त्याचं पूर्ण असं स्ट्रक्चर आणि खाली असं लोंबलेलं आपल्याला पाहायला मिळेल। म्हणजे हे जर इथं लोंबलं तर हे पूर्ण इथं लोंबेल, अशा ह्या डांगा सगळ्या लोंबतील। मग ते एकंदरीत सुचत नाही आहे। जर तुमचा असा काही प्रयोग असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा की एकंदरीत काय करायला पाहिजेत। आता एक आपण 2-3 तास उद्या परवाला याच्यामध्ये पाणी देण्याची सुविधा आपण करणार आहोत, कारण ड्रिपच्या माध्यमातून थोडंसं पाणी सोडणार आहोत। आता ते कशासाठी की ह्या राहिलेल्या शेंगा पोसावण्यासाठी किंवा ज्या पात्या, आता इथं तुम्ही बघू शकता की बरीचशी पातेगड झाली, तर एकंदरीत हे वातावरणाचा प्रभाव किंवा मग काय की एक बहार तो पूर्ण बहार तेवढाच पक्क होऊन जाते आणि नंतरचा जो बहार आहे तो पक्कच होत नाही, परिपक्व होत नाही। ह्या त्याच्यामधल्या काही गोष्टी। शेंगांची संख्या जर बघितली तर चांगली अशी शेंगांची संख्या आहे आणि लागसुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते। आता पूर्ण तुम्हाला खाली मी दाखवतो। आता एकंदरीत जे पारंपरिक लागवड आहे त्याच्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो जेमतेम सक्सेस आहे। परंतु त्याच्याही पेक्षा आपल्याला अजून काय करता येईल ते पुढच्या वेळेस आपल्याला बघायचं आहे। म्हणजे सर्वात महत्त्वाचं की आधी लवकर लागवड। आता बरेचसे आपण असे प्लॉट बघितले की त्यांनी पट्टा पद्धतीने लागवड केलेली आहे। म्हणजे इथं दुसरी ओळ येते आणि त्याचं काय होते की मग फक्त त्याला नियोजन असं पाहिजेत की फवारणी एकदम चांगली पाहिजेत आणि फवारणी चांगल्या पद्धतीने झालीसुद्धा पाहिजेत। 4 फुटावर किंवा 3.5 फुटावर परत एक ओळ आणि परत हे अंतर जे आहे इथलं 7.5 किंवा 8 फूट। तर ते प्लॉट आपण असे बघितले तर त्याच्यामध्ये कुठंच आता अंतर दिसत नाही आहे आणि भरण्याची अवस्था आहे शेंगेची। मग तसा जर प्रयोग केला तर तेही उत्पन्न बरंचसं वाढेल का? तुमचा एकंदरीत जर असा कोणाचा प्लॉट असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा की आम्ही अशी पद्धतीने लागवड केलेली आहे आणि निश्चितच त्याचा असा आम्हाला फायदा होत आहे। आता आपण जी लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये पारंपरिकपेक्षा आपल्याला फायदा झालेला आहे। खोडसुद्धा जाड झालं, इथं बघू शकता कुठं कुठं तर अंतर हे पूर्ण 2 फूट झालेलं आहे, तरी ते चांगल्या पद्धतीने त्या एकाच रोपट्याची ग्रोथ आहे आणि त्यालाच चांगले शेंगा पद्धतीने आपल्याला भरलेले दिसत आहेत। आता कित्येक प्लॉटमध्ये आपण बघितलं की हे वरवरचे जे आहे पात्या पापड्या ह्या गळत आहे किंवा काय, तर त्याला एक वातावरणाचा सुद्धा इफेक्ट आपल्याला म्हणता येईल। कारण वातावरण चेंज झालं की ते पाती गळती फूल गळती होतच राहते। झालं पाण्याचं जर म्हटलं तर खाली अजून जमिनीत ओल काय आहे माहीत बघा, खाली जर बघितलं तर ओल अजून चांगल्या पद्धतीने कायम आहे। म्हणजे याचा एकंदरीत इफेक्ट नसावा आणि नसेलसुद्धा। खतं जर म्हटलं तर खतांचं सुद्धा आपण फवारणीमध्ये 3ऱ्या फवारणीमध्ये चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे। मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कशामुळे झाल्या असतील किंवा काय असतील ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा। तुम्हाला पूर्ण आपला 3.5 एकराचा प्लॉट मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा निश्चितच तुम्ही सांगा की
चांगल्या पद्धतीने आहे की अजून याच्यामध्ये काही बदल करता येतील. जर आता बघितलं तर शेंगांचं एकंदरीत प्रमाण जे आहे चांगलं आहे आणि लोंबत आहे. जसं जसं भरण्याची स्थिती येईल अजून ही तूर खाली लोंबेल. परंतु जे अंतर आपल्याला मधात दिसते ते कुठेतरी जर एकदम कमी असतं किंवा लोंबल्यानंतर पूर्ण इकडून 4 फूट इकडून 4 फूट असं 8च फूट 2 ओळीतील अंतर असतं तर निश्चितच आपल्याला त्याचा उत्पन्नाच्या बाबतीत फायदा झाला असता असं एकंदरीत मला वाटते. परंतु काही शेतकऱ्यांचं म्हणणं झालं की हवा याच्यामध्ये खेळती असायला हवी. कित्येक शेतकरी काय करतात की याच्यामध्ये जागा या गोष्टीसाठी सोडतात की एकंदरीत फवारण्या घेणं किंवा मशागत करणं, रोटावेटर फिरवणं, त्या गोष्टीसाठी ती जास्त जागा सोडण्याचा आपल्याला आग्रह करतात. आता काही प्लॉट जे मी बघितले मी तुम्हाला आधीच सांगितलं की म्हणजे ही ओळ आहे याने काय केलं की ही पूर्ण 4 फूट अंतर घेतलेलं आहे. मग शेजारची ओळ इथं आली तर हे पूर्ण 4 फूट अंतर घेतलेलं आहे. तर त्याचं काय झालं की हे 4 आणि हे 4 पूर्ण असं भांग पडलेल्या अवस्थेत आणि तूरपीक एकदम जोरदार दिसते. पहिली गोष्ट त्यांची लागवड लवकरची, दुसरी गोष्ट अशा पद्धतीने लागवड, त्यामुळे काय झालं की निश्चितच जो गॅप राहिलेला आहे त्याच्यात जागा शिल्लक राहिली नाही. मग पुढच्या वर्षी नियोजन करताना आपल्यालासुद्धा असं करता येईल का ते आपल्याला बघायचं आहे. 1-1.5 एकराचा प्लॉट तर आपण तशीच एक व्यवस्था करू की इकडून हे अंतर 4 फूट मधात कपाशी आणि इकडून अंतर 4 फूट म्हणजे ते एकच तास आपण मधात ठेवणार आहोत. म्हणजे पूर्ण याच्यामध्ये 8 फूट अंतर राहील आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जर पट्टा पद्धत करता आली म्हणजे इथनं हे 4 फूट हे घेईल, याच्या शेजारी एक ओळ तुरीची येईल पूर्ण 4 फूट इकडून आणि पूर्ण 4 फूट तिकडून मधात परत एक. तर ते एकंदरीत आपल्याला करता येईल. तर त्याच्यामध्ये आपलं उत्पन्न वाढेल का किंवा कोणी असा प्रयोग केलेला असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. आता मेन मुद्द्यावर येऊ की आजचा जो व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची समस्या आहे की हे अशी पाती वगैरे पिवळी पडत आहे. वर इथं बघा पूर्ण इथं हे पापडी खराब झालेली आहे. तर निश्चितच मित्रांनो त्या गोष्टी सगळ्यांच्या तूर पिकामध्ये झालेल्या आहे. आता कशामुळे झालेलं आहे मित्रांनो, काय झालं की जेवढ्या पहिला बहार आला त्याला फुलं आली आणि भरगच्च फुलं आली, त्या फुलांमध्ये आपण फवारणी घेतली. मग त्याच्यातल्या पापड्या जेवढ्या झाल्या त्याच भरण्याच्या अवस्थेत किंवा शेंगेच्या अवस्थेत आपल्याला इथं पाहायला मिळतात. आणि याच्यातल्याच काही थोड्याफार खराब किंवा नंतर झालेल्या आहेत तर त्या तुम्ही बघू शकता की त्या भरतच नाही आहे किंवा त्या पूर्ण पडलेल्या आहेत. आणि फुलांचं सुद्धा तसं झालेलं आहे की ज्या नंतर जे फुल दिसत आहेत ते त्याची पूर्ण फुलझड आपल्याला पाहायला मिळाले. तर मग आता याच्यात कित्येक जणांचं म्हणणं झालं की हा वातावरणाचा दोष असेल आणि काही जणांचं म्हणणं पडलं की त्या भरतच नाही. म्हणजे काय करते की तूरपीक जेवढ्या शेंगा त्या भरण्याच्या अवस्थेत आहे त्यालाच भरवते, बाकीचे जे फूल आहे किंवा पापड्या आहेत तर त्या भरवत नाही. ह्या गोष्टी त्या सांगतात आणि ते बरेचसे जण आपल्याला कमेंटच्या माध्यमातून सुद्धा सांगतात की अशा एकंदरीत गोष्टीमुळे त्या गोष्टी होतात. तर तुम्हालासुद्धा घाबरण्याची काही एक गोष्ट नाही आहे. ह्या गोष्टी नॅचरल होत राहतात. तुमच्या हातात ज्या गोष्टी आहे एकंदरीत चांगल्या पद्धतीने लागवड, खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन आणि एकंदरीत तण नियंत्रण, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या हातात आहे त्या करणं गरजेचं आहे. आता असं आपण पूर्ण दाखवू तुम्हाला की तूर पिकामध्ये आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही एक अवस्था. आता इकडे जी ही ओळ दिसते तुम्हाला तर याला अजून फुलंच दिसत आहे. तर मित्रांनो काय आहे की ह्याची जी लागवड आहे ही 12 जूनची लागवड आहे आणि निश्चितच याची एक 8 ते 10 दिवसांनंतर लागवड आहे. मग त्याचा तो परिणाम आहे एक म्हटलं म्हणजे. काही प्लॉट असे आहेत कित्येक शेतकऱ्यांनी कमेंट केलं की अजून त्यांच्या तूर पिकाला फुलंच आहे आणि 1 महिना झाला, सव्वा महिना झाला परंतु त्या फुलांचं रूपांतरसुद्धा याच्यामध्ये होत नाही आहे. तर मग त्या शेतकऱ्यांनी त्यांनी फवारणी व्यवस्थित घेतली का ते गरजेचं आहे. कारण की बरेचसे बायोस्टिम्युलेटर काय करतात की टाटा बहारमध्ये त्याच गोष्टी आहेत. टाटा बहारमधल्या बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ते काय करते की एक फुलाचं रूपांतर ह्या पापडीमध्ये करते. मग तसे कंटेंट असलेलं तुम्ही काही वापरलं का? कारण काय आहे की हवामान बदल भरपूर वेळेस काय होते की धुरीचं वातावरण किंवा हवामानात बदल झाला तर त्या गोष्टी त्याच्या ऑटोमॅटिकली जेवढा व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. मग आपण जे बायो कंटेंट वापरतो त्याच्यामध्ये त्या गोष्टी ऑटोमॅटिक होत जातात. आणि आता निश्चितच काही गोष्टी अशा झाल्या की आता बघा हे पहिल्या एकदम सुरुवातीला ही शेंग भरली
त्यानंतर काही दिवसांनी ही भरली, त्यानंतर काही दिवसांनी अजून याच्यात पापडीसुद्धा आहे. म्हणजे असे एक 4-5 दिवसाच्या गोष्टीसुद्धा झालेल्या आहेत. मग निश्चितच एकाच टप्प्यामध्ये आपलं पूर्ण तूर पीक तसं पाहिजे तसं झालेलं नाही आहे, टप्पे पडलेले आहेत. आता कित्येक शेतकरी सांगतात की 7 बहार येतात तुरीला. म्हणजे काय होते की असे वातावरण बदल किंवा त्याचा परिणाम, तर अशा 7 टप्प्यामध्ये फुलं येत राहतात. म्हणजे आज काही फुलं उगवले तर 2-4 दिवसांनी दुसरे, अजून 2-4 दिवसांनी तिसरे, असं करत करत 7 टप्प्यामध्ये ते उगवतात. आणि त्याचा तुम्हाला मी दाखवतो सुद्धा. आता बघा, एकाच झाडाला काय आहे की बघा, आता एकाच झाडाला मी तुम्हाला पक्की शेंग दाखवेल, त्याच झाडाला तुम्हाला पापडीसुद्धा दाखवेल आणि त्याच झाडाला तुम्हाला फुलंसुद्धा मी दाखवेल. आता इथं तसं जर झाड आपल्याला बघायला मिळालं तर आता इथं बघा, आता हे जे झाड आहे तर खालीनं तुम्हाला दाखवतो की याला ही पक्की झालेली शेंग आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर ही जी शेंग आहे याच्यामध्ये अजून आता दाना सुरुवात झालेली आहे. त्याच शेंगीला इथं अजून पापडी आहे. तेच जर बघितलं तर इतकं बारकी शेंग आहे. आणि तेच जर बघितलं तर अजून फुलंसुद्धा आहे. तेच जर बघितलं तर फुटवेसुद्धा आहे. म्हणजे अशा अवस्थेमध्ये सुद्धा आपलं तूर पीक येते. आणि त्याच्यातल्या काही अंशी शेंगा मग भरतात, काही पापड्या होऊन पडतात, काही चांगली जर पापडी झाली तर त्याच्यात दाना तो पाहिजे तशा अवस्थेमध्ये भरतसुद्धा नाही. इथं तुम्हाला मी दाखवू शकतो. म्हणजे ह्या आपल्या हातात नसणाऱ्या गोष्टी आहेत. हातात नसणाऱ्या गोष्टी करणं आपल्याला कितपत गरजेचं आहे. तर आता इथं मी क्रॉस होत आहे बघा, मला फक्त जाण्या एवढी जागा आहे आणि अंतर सेम आहे 10.5 फूट. मग अशी सुद्धा अवस्था आपल्या तूर पिकामध्ये होते. आता हे जे झाड आहे हे बाजूलाच आहे, परंतु हे बघा, इथं खाली बघा स्टेम किती जाड आहे आणि इथंसुद्धा बघा खाली स्टेम किती जाड आहे, खाली दिसते. मग अशाच पद्धतीने जर तुमचं तूर पीक असलं, अंतर तेवढंच आहे, परंतु इथं काय झालेलं आहे की इथं आपण उडीद याची लागवड केली होती. मग उडदामुळे काय होते की त्याचं थोडंसं खत कित्येक शेतकरी म्हणतात पडते आणि त्याची जी वाढ असते कमी असते. मग कमी वाढीमुळे काय होते की तूर पीकसुद्धा आपलं त्याच लेवलनं खाली वाढते. त्याचं आपण शेंडे खुणी जर केली तर त्यालाच चांगल्या ब्रांचेस आणि चांगल्या पद्धतीने स्टेमसुद्धा त्याचं मजबूत होते. ह्या गोष्टी काही आपल्या ज्या निदर्शनात आल्यात, अनुभवात आल्यात. कारण आपण काही शेतकऱ्यांचे तूरमध्ये उडीद मुगाचे प्लॉट बघितले तर त्यांचं 10.5 फूट अंतर असूनसुद्धा पूर्ण तूर हे अंतर भरलेलं आहे. मग त्या गोष्टी आपल्याला सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. जर आपण लवकर लागवड केली तर निश्चितच हे 10.5 फूटसुद्धा अंतर भरेल. परंतु आपल्याला जो प्रयोग मी तुम्हाला सांगितला की पट्टा पद्धतीने जर तो सक्सेस झाला तर तो सुद्धा आपल्याला 1-1.5 एकरामध्ये तसा करायचा आहे. काही क्षेत्रामध्ये आपल्याला अशाच पद्धतीची लागवड राहू द्यायची आहे आणि काय करायचं आहे की लवकर लागवड करायची आहे. खतांचं एकंदरीत सगळं व्यवस्थापन सारखं, परंतु लवकर लागवड प्रत्येकाची. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की जर तुमचं बागायती असेल तर तुम्ही 25 काय म्हणता येईल मे किंवा 1 जून, तरी कमीत कमी 1 जून तिथं तुमची लागवड होणे गरजेचं आहे. त्याचा निश्चितच अशा पद्धतीने सुद्धा फायदा होईल. आणि सोयाबीनच घेतलं पाहिजे असं काही नाही आहे. काही ठिकाणी आपण फक्त कपाशीचा ताससुद्धा त्याच्यामध्ये प्रायोगिक तत्वावर घेणार आहोत. तो आपल्याला 1 एकरी 2 क्विंटलसुद्धा झाला तरी खूप चांगला असं आपण त्याला म्हणू. कारण जर आपण ह्याच्यामध्ये सोयाबीन लागवड करतो तर मजूर आपल्याला खाऊन घेतात, ते आपल्याला माहितीच आहे. कारण आपलं 7 एकर क्षेत्र होतं तर आपल्याला सोंगणी आणि काढणी पूर्ण 30,000 रुपये आपले त्याच्यामध्ये गेले. हा जो कॉमन शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो सुद्धा याच्यामध्ये आपण निकाली काढू शकतो. कारण एक जर याच्यामध्ये तास टाकलं तर घरी आपण कसाही तो कापूस 4-5 क्विंटल वेचू शकतो. एवढे आपल्याला मजूर लागत नाही. आणि मजुरांथ्रू जरी वेचला तरी तेवढंच आपल्याला कमीत कमी रुपयामध्ये ते उत्पन्न होते. आणि कपाशीसुद्धा आपली सुरुवातीला निघून जाते, एक ड्रीप त्याला मदत जर टाकलं तर. असा हा विषय आहे. तर मित्रांनो, पुन्हा तुम्हाला असं फिरवून नेतो. हा 3.5 एकराचा प्लॉट जो 12 जूनचा आहे आपला, तो आजच्या घडीला कशा पद्धतीने चांगला सेट आहे तो तुम्हाला निश्चितच दाखवण्याचा मी हा प्रयत्न करतो. आणि याच्याही पेक्षा पुढच्या वर्षी आपल्याला अजून दुसरे प्रयोग करून हे उत्पन्न कसं वाढेल, खर्च अजून कमी कसं करता येईल ते बघायचं आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या तुम्ही कशा नियोजन केलेलं आहे, तुमचं तूर पिकात कसं एकंदरीत प्रभाव आहे, त्यातसुद्धा तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा. इथं बघा,
इथं काही शेंगा आपल्या भरलेल्याच नाही आहे. आता मग याच्यामध्ये आपण फवारणी टाळली का, किंवा फवारणीचा काही दोष आहे का, किंवा त्याच्यात आपण जे कंटेंट घेतले ते चुकीचे आहेत काय, तर काही नाही. ह्याच्यात वातावरणाचा एकंदरीत काहीतरी बदल किंवा त्या गोष्टी त्या सगळ्यांच्याच तूर पिकामध्ये झालेल्या आहेत. आणि ही जी व्हेरायटी आहे अंकुरची चारू, तर त्याच्यामध्ये हा परिणाम आपल्याला खूप ठिकाणी खूप प्लॉटमध्ये आपण जे बघितलं तर तेच सेम दिसलेलं आहे. आता इथं ज्या ठिकाणी मी आलेलो तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आपली तूर आहे, एकदम गच्च. आणि याचं कारण जर म्हटलं तर कारण काहीच नाही आहे. याच्यामध्ये जे सोयाबीन आहे ही जमीन निचरा होणारी आणि ते सोयाबीनची वाढच एकदम कमी झाली, तर हे खालून फुटलेली आहे. खालून चांगल्या पद्धतीने डांगा शेंगा सगळं लागलं. म्हणजे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जेवढी चांगली तेवढं तुमचं तूरपीक मस्त येईल किंवा चांगलं होईल असं आपण त्याला म्हणू शकतो. आता इथं 10.5 फुटाचं अंतर झाकलं, बिलकुल झाकलं. मग असं सुद्धा कित्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि चांगलं झाकलं तर झाकलं, त्याला शेंगांचं प्रमाणसुद्धा तुमच्या डोळ्यासमोर आहे की एकदम जास्त शेंगा आहेत. आणि अजून काय झालं आहे, अजून तर ह्या शेंगा पूर्ण भरतील खाली, पूर्ण अजून हे तूरपीक येईल असं. कुठं कुठं जे तुम्ही बघू शकता की ही एकाच झाडाची फांदी आहे, ही एक 2 आणि हे दुसरं झाड